बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला आणि या अत्याचाराविरोधात हिंगोलीमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाजाने आंदोलन पुकारलंय। हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची मागणी केली जाते। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। हिंगोलीमध्ये देखील आता मोर्चा काढण्यात येतोय, आंदोलन करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। बांगलादेशामध्ये हिंदू बांधवावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाला आणि त्याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये पडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मागील 2 ते 3 दिवसापासून जे तयारी जी आहे ते मोर्चाची या ठिकाणी हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली असेल, कळमनुरी, शेनगाव, औंढा आणि वसमत अशा संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये या मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहेत आणि या मोर्चामध्ये संपूर्ण हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हिंगोली जिल्ह्यातील पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात देखील करण्यात आलेला आहे। आता काहीच वेळामध्ये या शिवतीर्थावरून हा मोर्चा जे आहे ते शहरातल्या प्रमुख मार्गाने निघणार आहे आणि तो उपविभागीय कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याच्या नंतर या ठिकाणी समारोप देखील होणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।